नमस्कार, कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नागपूर अंडी उपकेंद्रावर बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. पेट्रोल डिझेलवरील शुल्क कपातीचा फायदा ग्राहकांना नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात लिटरमागे 10 रुपयाने कपात केलेली आहे असे प्रशासन म्हणत आहे. आजच्या ठळक बातम्या बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल आमसुगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून नियमित बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या काही ठळक बातम्या, ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पक्षी आणि पक्ष्यांच्या अंड्यामध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळत असतात. यावर्षीसुद्धा सेव्हनरी हिल येथील मध्यवर्ती अंडी उबवणाऱ्या केंद्रावर बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आल्याने हे केंद्र 6 महिन्यासाठी बंद करण्यात आलेले आहे. या केंद्राचे सॅनिटायझेशन करण्याचे काम सुरू आहे. केंद्राची चमू लवकरच पाहणीसाठी नागपुरात दाखल होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, पुण्यातील रोग अन्वेषण विभागाने कोंबड्याचे नमुने H5N1 एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे 23 मार्च रोजी कळविले होते. त्यामुळे या केंद्राच्या आसपास 1 किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र, तसेच बाधित क्षेत्रापासून उर्वरित 9 किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर विपिन ईटनकर यांनी जारी केली होती. बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांची तसेच निगडीत खाद्य व 337 कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. बाधित क्षेत्रातील कोंबड्या, अंडी, पक्षी खाद्य खरेदी विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील 21 दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बाधित क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. केंद्राच्या सूचनेनंतर हे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे. इराण, अमेरिका, इस्रायल जागतिक युद्ध सुरू असल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर गॅस याबाबत टंचाई निर्माण झालेली असून पेट्रोल डिझेलच्या शुल्कामध्ये भारतात कपात करण्यात आलेली आहे. परंतु या कपातीचा फायदा मात्र ग्राहकांना होणार नाही, काँग्रेसचे नेता विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्र उत्पादन शुल्कात 10 रुपयांनी कपात जाहीर केली आहे. याचा प्रत्यक्षात जनतेसाठी दिलासा मिळालेला नसून त्याचा फायदा इंधन कंपन्यांनाच होणार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता यांनी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय दरात कच्च्या तेलाच्या किमती पूर्वी $60 ते $70 प्रति बॅरल दरम्यान असतानाही त्याचा लाभ ग्राहकांना देण्यात आला नव्हता, अशी आठवण काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी वरून करून दिली. त्या काळात कर रचनेत कपात करण्याऐवजी महसूल वाढवण्यावर भर देण्यात आल्याची टीका त्यांनी केला. देशातील 4 राज्यांमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून हा कर कपातीकडे पाहिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. इराण आणि रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल उत्पादन उपलब्ध असतानाही त्याचा फायदा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात आलेला नाही. उलट इंधनावर उच्च कर आकारून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करण्यात आला. त्यामुळे या कर कपातीमागे जनहितापेक्षा इंधन कंपन्यांना दिलासा देण्याचा हेतू असल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केला. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कंपन्यांना दिलासा देण्यासाठी हा कर कपात करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 13 रुपयावरून 3 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयावरून शून्यावर आणण्यात आलेले आहे. तेल कंपन्यांच्या तोट्याची भरपाई यामधून केली जाणार असल्याचे या कपातीमुळे पेट्रोल पंपावरील किरकोळ दरात कोणताही बदल होणार. पेट्रोलवर सुमारे 24 रुपये तर डिझेलवर 30 रुपये प्रति लिटर तोटा होत असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नमूद केले आहे. सरकारने डिझेल निर्यातीवर प्रति लिटर 21.50 रुपये आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल वर ATF 29.50 रुपये प्रति लिटर कर लागू केलेला आहे. पेट्रोलियमवर उत्पादन शुल्क 21.90 रुपयावरून 11.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील शुल्क 17.80 रुपयावरून 7.80 रुपये प्रति लिटर करण्यात आले, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.